नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचं लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की आता काव्या ही अभ्यास करत असते. रात्रीची वेळ झालेली असते. अचानक तिला डोरबेल वाजवण्याचा आवाज येतो. काव्या विचार करते, एवढ्या रात्री कोण आलं, म्हणून पटकन जाऊन ती दरवाजा उघडते. समोर डिलिव्हरी बॉय हातात डिलिव्हरी घेऊन उभा असतो. काव्या त्याला म्हणते की सॉरी, बट मी काहीच ऑर्डर नाही केलेलं. डिलिव्हरी बॉय तिला पत्ता दाखवतो. काव्या म्हणते, नाही पत्ता तर हाच आहे, पण कदाचित तुमचा काहीतरी गडबड गोंधळ झाला असेल. त्याबरोबर आता डिलिव्हरी बॉय म्हणत असतो, नाही मॅडम, इथलीच डिलिव्हरी आहे. त्याबरोबर आता त्या ठिकाणी अनिशा येते. अनिशा म्हणते, आली हो डिलिव्हरी. त्याबरोबर लगेचच आता काव्या म्हणते, म्हणजे अनिशा? त्यावर अनिशा म्हणते, हो, मीच मागवली हे ऑर्डर तुझ्यासाठी. त्यावर अनिशाला काव्या म्हणते, अनिशा तू एक मिनटं, दादा सॉरी, मला माहीत नव्हतं की ही ऑर्डर आमचीच आहे, थँक्यू. आणि मग ती लगेचच ते ऑर्डर घेते आणि दरवाजा बंद करून त्या माणसाला पाठवून देते. मग आता इथे काव्या अनिशाला म्हणत असते, काय गं अनिशा, माझ्यासाठी ऑर्डर केलीस आणि मलाच माहीत नाही होय काय ऑर्डर केलं असते. अनिशा म्हणत असते की अगं तुझ्यासाठी सरप्राईज आहे. त्याबरोबर आता काव्या विचारते, काय आहे ते सांग ना. अनिशा म्हणते, अगं तुझ्यासाठी मी छान डेझर्ट मागवलं आहे. काव्या म्हणते, वाव, डेझर्ट. अनिशा, खरंच म्हणून आवडतेस तू मला. बघ, एवढा वेळ अभ्यास करून करून मी दमले होते. मला काहीतरी गोड खाण्याची इच्छा झालीच होती आणि तू माझ्यासाठी डेझर्ट मागवलंस. थँक्यू सो मच. काय मागवलंस तू अनिशा? त्याबरोबर अनिशा म्हणते, अगं सांगू कशाला, तू स्वतःच्या डोळ्याने बघ ना मी काय मागवले ते. त्याबरोबर काव्या म्हणते, ओके. आणि ती लगेचच आता पटकन ते डेझर्ट काढते आणि बघते तर काय, तर दुसरं तिसरं काही नसून त्यात रसगुल्ला असतो. आता रसगुल्ला बघितल्या बघितल्या लगेचच काव्याला जीवाची आठवण येते. जीवा काव्याला पार्थ आणि नंदिनीच्या मेहंदी फंक्शनमध्ये म्हणाला होता, काव्या तू ना ह्या रसगुल्ल्यासारखी आहेस. म्हणजे ह्या रसगुल्ल्याची चव कशी जिभेवरती रेंगाळत राहते, तशीच तू माझ्या आतमध्ये कायम रेंगाळत राहतेस. म्हणून आजपासून तू माझा रसगुल्ला. त्याबरोबर काव्य आता जोरात ते रसगुल्ल्याचं जे डबा असतो ते आपटते. त्याबरोबर आता लगेचच तिला अनिशा म्हणायला लागते, काय गं काव्या, असं रसगुल्ल्याचा डबा आपटलास का? त्यावर काव्या म्हणते, मला नको आहे रसगुल्ला, आणि ती तिकडनं जात असते. त्यावर लगेचच आता तिला अनिशा थांबवते आणि म्हणत असते, काव्या थांब, हे बघ मला माहिती आहे जीवाला रसगुल्ला खूप आवडायचा, म्हणूनच आज मुद्दामून मी रसगुल्ला मागवला होता. अगं मूव ऑन झाली आहेस ना तू, असं म्हणतेस ना. मग हे असं होतात मूव ऑन, हे डोंबलाचं मूव ऑन झालं. अगं तुला रसगुल्ला बघितला की जीवाची आठवण येते. अगं काव्या, आपल्या पास्टमुळे आपल्या प्रेझेंटची चव कधीच खराब करायची नसते. का कळत नाही आहे तुला? आणि मला वाटलं होतं की रसगुल्ला बघून तुझ्या तोंडाला पाणी सुटेल, आणि जर पाणी सुटलं असतं ना तर तू मूव ऑन झाली आहेस असं आपल्याला म्हणता आलं असतं. पण अजूनही तू मूव ऑन झालेली नाही आहेस, कळतंय का तुला? त्याबरोबर काव्या म्हणत असते, अनिशा तुला रसगुल्लाच सापडला का? आणि मी प्रयत्न करते ना मूव ऑन होण्यासाठी, करते मी प्रयत्न. येईल हळूहळू माझ्याही तोंडाला चव हा रसगुल्ला बघून, होईल हळूहळू सगळं व्यवस्थित. पण इतक्या लगेच कसं होईल सगळं? पण तोपर्यंत प्लीज तू उगाच हे असं काहीतरी करून आणखीन माझा मूड स्पॉईल करू नकोस. आता काव्य ही अनिशावरती रागवते, पण खऱ्या अर्थाने अनिशाने काव्याला जो धडा दिलेला असतो तो अगदी योग्य असतो. मित्रांनो, जोपर्यंत आपण आपला पास्ट विसरत नाही तोपर्यंत आपण आपलं प्रेझेंट जगू शकत नाही आणि फ्युचर प्लॅन करू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर दुसरीकडे आपण पाहतो की मालिनीने एक व्हाईट बोर्ड घेतलेला असतो आणि त्याच्यावरती मार्करने ती नंदिनी, जीवा, पार्थ आणि काव्या ह्या चौघांचीही नावं लिहिते. त्या दिवशी नंदिनी म्हणाली होती, जीवांनी जळतं लाकूड उचललं, आणि एवढं बोलून ती गप्प राहिली. मालिनी नंदिनीच्या रखान्यामध्ये जीवाने जळतं लाकूड उचललं होतं हे लिहिते आणि म्हणायला लागते की त्या दिवशी जेव्हा ते लोक फार्म हाऊसवरून आले तर नंदिनी हे वाक्य म्हणाली होती. तर जीवाच्या वेळेस गुरुजींनी सांगितलं होतं की
जीवाच्या मनात काहीतरी काव्य आहे, जोवर ते काव्य उलगडत नाही तोवर काहीच करू शकत नाही. मग ते आता मालिनी बोर्डवरती लिहिते दुःखाचं काव्य. तर आता इथे पार्थला काहीच कळत नसतं. तर आता इथे पार्थच्या मनात तर काही नाही आहे हे मालिनीला माहिती असतं. पण मग काव्याचं काय? तर काव्याचा बदलता स्वभाव. मालिनी काव्याच्या रखाण्यात बदलचा स्वभाव लिहिते. आणि पार्थच्या मनात काही नाही आहे, पार्थ माझा जे बोलतो तेच त्याच्या मनात असतं असं ती म्हणायला लागते. त्यानंतर आता पुढे मालिनी ही विचार करत असते की आता पार्थचं तर तसं काही नाही आहे, पण ह्या चौघांच्या मनात नक्की काहीतरी गडबड आहे. पण ते काय हे मला कळायलाच हवं. जोपर्यंत आता मला समजत नाही ना तोवर मी शोधून काढणार. पण माझ्या या शोध मोहीमबद्दल विक्रमनासुद्धा काही कळता कामा नये. हे एकटीनेच मी शोधून काढणार आहे. या चौघांचा नेमकं काय प्रॉब्लेम आहे ते मला कळलंच पाहिजे. तर दुसरीकडे आता नंदिनी ही झोपायला हॉलमध्ये आलेली असते. आता ती प्रार्थना करत असते की फक्त आता सगळेजण झोपायला गेलेले असू देत. आई, रम्या किंवा वसुआत्या कोणीही रूममधून बाहेर येता कामा नये. इतक्यात तिला दरवाजा वाजवल्याचा आवाज येतो. नंदिनी पटकन आता उशी आणि चादर लगेचच सोफ्याखाली लपवते आणि पुस्तक वाचायला हातामध्ये घेते. इतक्यात त्या ठिकाणी विक्रम काका आलेले असतात. विक्रम काका लगेचच नंदिनीला म्हणत असतात, अरे नंदिनी, तू एवढ्या वेळी हॉलमध्ये? त्यावर नंदिनी म्हणते, हो काका, सहज बसले होते. त्याबरोबर ते म्हणतात, अरे वा, पुस्तक वाचतेस वाटतं. त्यावर नंदिनी म्हणते, हो बाबा. अहो ते त्याबरोबर लगेचच बाबा म्हणतात, अगं असू दे, वाच वाच, पुस्तक वाच. तसंही सगळ्यांना आपापला वेळ देऊन तुला तुझा वेळ फायनली मिळाला, चांगली गोष्ट आहे, वाच पुस्तक. बरं, काव्या माहेरी गेली आहे ना? त्याबरोबर लगेचच आता नंदिनी म्हणायला लागते की हो बाबा, ती माहेरी गेली आहे. पण खरं सांगू का, तिचं हे असं अचानकपणे माहेरी निघून जाणं मलासुद्धा आवडलेलं नाही आहे. मलासुद्धा कळतं आहे ती चुकीचं वागते आहे. आता हे नंदिनीने जे काही केलं आहे ना ते अतिशय योग्य आहे. आपल्या बहिणीची चूक आहे आणि तिने ती अगदी पटकन कबूलसुद्धा केलेली आहे. ही गोष्ट खरं तर खूप मोठी आहे. तर इकडे विक्रम काका नंदिनीला म्हणत असतात, अगं असू दे नंदिनी, इट्स ओके, काहीच हरकत नाही आहे. तुला एक गोष्ट म्हणून सांगतो, तुला माहिती आहे, माझी आई म्हणजे तुमची आजी सासू प्रिन्सिपल होती. ती मला नेहमी म्हणायची, विक्रम, सगळी मुलं एकसारखी नसतात. अगं नंदिनी, काही मुलं तुझ्यासारखी असतात, समजूतदार, हुशार. काही मुलं तुझ्या बहिणीसारखी असतात, थोडीशी वांड. देवाने जर आपल्या सगळ्यांना एकसारखं बनवलेलंच नाही आहे, तर मग आपण सगळ्यांनी एकसारखं वागायचं तरी कसं काय? काय बरोबर ना? त्याबरोबर नंदिनी गप्प बसते. तर विक्रम काका म्हणत असतात, बरं चल, आता मी जातो, तू वाचत बस पुस्तक, नाहीतर तुला वाटेल काय उगाच आला आणि मला लेक्चर देत बसला. काय बरोबर ना? त्यावर नंदिनी काहीच उत्तर देत नाही. तर लगेचच आता पुढे विक्रम काका म्हणत असतात, तुला एक गोष्ट सांगू का? नंदिनी म्हणते, बोला ना. त्याबरोबर विक्रम काका म्हणत असतात, तुला माहिती आहे, आज जर पार्थऐवजी जीवाची बायको अशी न सांगता घरातून निघून गेली असती ना, तर जीवाने चक्क संपूर्ण घर डोक्यावर घेतलं असतं. त्याबरोबर पुढे आता बाबा असंही म्हणतात, पण बघ, पार्थची बायको घर सोडून गेली आहे म्हणजे माहेरी गेली आहे थोडक्यात. तर पार्थने काही केलं आहे का? नाही, पार्थ एकदम चिल आहे, शांत आहे. तसंच बरं, आमची बायको जागेवर आहे ना? त्यावर लगेच नंदिनी म्हणते, हो बाबा, आई रूममध्येच आहेत. मग बाबा म्हणतात, बरं चल, आता मी जरा पार्थच्या रूममध्ये जाऊन येतो. त्याची बायको माहेरी गेली आहे, पण त्याला थोडी कंपनी दिली पाहिजे ना? त्यावर लगेचच नंदिनी म्हणते, हो बाबा, बरोबर आहे. आणि मग आता लगेचच विक्रम हा पार्थच्या रूममध्ये गप्पा मारायला गेलेला असतो. नंदिनी विचार करायला लागते की अरे देवा, आता बाबा पार्थच्या खोलीमध्ये गप्पा मारायला गेले आहेत, म्हणजे आता ते निवांत तिथे गप्पा मारत बसणार. आणि मी आता काय करू? जोवर बाबा पार्थच्या खोलीतून बाहेर येत नाही तोवर मला झोपता येणार नाही. आता आता माझ्याकडे काही पर्याय नाही आहे असा विचार करत ती बसलेली असते. तर दुसरीकडे आपला पार्थ टॉप 30 आर्किटेक्ट्सपैकी एक बायकोचं सनस्क्रीन घेऊन बसलेला असतो आणि त्याला येत असते ती म्हणजे त्याच्या लाडक्या बायकोची, म्हणजेच आपल्या सर्वांच्या काव्याची खूप जास्त आठवण. पार्थ काव्याचं ते सनस्क्रीन बघत असतो. बघता बघता ते आता तो उघडतो आणि त्या डबीत एक बोट बुडवून स्वतःच्या गालावरती लावून घेतो आणि हसत असतो. आता पार्थ खरं तर थोडा ब्लश होत असतो. इतक्यात त्या ठिकाणी विक्रम काका आलेले असतात. विक्रम काका खोलीत येतात आणि पार्थला विचारतात, पार्थ, काय रे, काय चाललंय?
पार्थ म्हणतो नाही बाबा काही नाही. विक्रम काका म्हणतात बघा नक्की काही नाही. पार्थ म्हणतो हो बाबा नक्की काहीच नाही चाललं आहे. त्याबरोबर बाबा म्हणतात बरं मग हे काय रे, आणि ते त्यांच्या गालावरचं सनस्क्रीन काढतात आणि त्याचा वास घेतात. काय रे हे काय आहे. त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणतो बाबा हे बाबा काव्याचं सनस्क्रीन आहे. त्यावर विक्रम काका म्हणतात मग काय तू वापरतोयस ते आता. त्यावर पार्थ म्हणतो नाही नाही बाबा मी नाही वापरत आहे, हे बघा हे असं लावतात. आणि मग तो विक्रम काकांना हाताला सनस्क्रीन चोळून दाखवतो. विक्रम काका म्हणतात अच्छा म्हणजे बायकोची आठवण येते तुला म्हणून तू तिची सनस्क्रीन लावतोयस तर. त्यावर लगेचच पार्थ म्हणतो नाही बाबा तसं काही नाही आहे. त्यावर लगेचच विक्रम काका म्हणतात की अरे असू दे तुला माहिती आहे जेव्हा तुझी आई माहेरी जायची ना तेव्हा मी सुद्धा तिच्या बॅगमधून तिचा परफ्यूम चोरून काढायचो. त्यावर बाबांना पार्थ विचारतो का हो बाबा. त्यावर बाबा पार्थला सांगतात की अरे का म्हणजे काय. मग ती गेली की मी तो परफ्यूम माझ्या शर्टवर, माझ्या झोपताना उशीवर, माझ्या ब्लँकेटवर मारायचो. म्हणजे मला असं वाटायचं की ती माझ्यासोबतच आहे. त्याबरोबर लगेचच आता पार्थ म्हणतो बाबा म्हणजे तुम्ही. त्याबरोबर लगेचच बाबा म्हणतात मला कसला चिडवतोयस, तूही आता तेच करतोयस ना. त्याबरोबर पुढे आता लगेचच विक्रम काका सांगायला लागतात तुला माहिती आहे पार्थ, जेव्हा नवीन आमचं लग्न झालं होतं आणि तुझी आई माहेरी जायची मग मी तिला भेटायला काय काय बनवून जायचो. तिला भेटायला मी पाववाला, दूधवाला, डबेवाला, भाजीवाला बनवून जायचो. एकदा तर मी तिला भेटायला गेलो होतो, ते सुद्धा दूधवाला बनून. पहाटे ही आली डोळे चोळत गाऊनवरती दुधाच्या पिशव्या घ्यायला. मग काय मी हिचा हात धरला आणि हिला सरळ बाहेर खेचत आणली आणि म्हणालो की माझ्याकडे दुधाच्या बॅगा तर नाही आहेत पण मी तुला कटिंग प्यायला घेऊन जाऊ शकतो. मग काय तुझी आई एकदम खुश. तुला माहिती आहे पार्थ, जो नवरा आपल्या बायकोला तिच्या माहेरी चोरून भेटायला जातो ना तो जगातला सगळ्यात भारी नवरा असतो. मित्रांनो आता बाबांनी हे जे काही सांगितलं आहे ते तुम्हाला पटतं आहे का. जो नवरा बायकोला चोरून भेटायला जातो तो खरोखर बेस्ट असतो का. आणि नवरे लग्नानंतर बायकांना हे असं चोरून वगैरे भेटायला जात असतील का. तर आता लगेचच पुढे पार्थ म्हणतो बाबा. त्याबरोबर बाबा म्हणतात की मग आम्ही असंच करायचो बाबा. तुमच्या जनरेशनचा हाच तर प्रॉब्लेम आहे, आठवण आली तरी तुम्ही ते दाखवत नाही. मग आता लगेचच इथे बाबांनी पार्थच्या डोक्यात पिल्लू तर सोडलेलं असतं. तर पुढे आता पार्थ म्हणत असतो वाव बाबा किती छान, आई किती लकी आहे. त्यावर लगेचच आता बाबा म्हणतात की नाही आई लकी नाही आहे तुझी, मी लकी आहे. तुला माहिती आहे आज मला ऑफिसवरून यायला लेट झाला आहे तरी अजूनही तुझी आई खोलीमध्ये माझी वाट बघत जागीच बसली असेल. त्याबरोबर लगेचच बाबा म्हणतात बरं चल आता मी जातो. आणि मग बाबा हे तिकडनं आता त्यांच्या खोलीमध्ये झोपण्यासाठी निघून गेलेले असतात. आता जसेच बाबा तिकडनं निघून जातात आता पार्थच्या डोक्यात सुद्धा काव्याला भेटण्याची एक इच्छाशक्ती जागृत झालेली असते. चला तर मग मित्रांनो आता पुढे जाणून घेऊ की काव्याला भेटायला नेमका पार्थ काय बनतोय, डबेवाला, दूधवाला की भाजीवाला. कारण आता पार्थ काहीतरी करणार म्हणजे ते युनिक तर असणार बिकॉज ही इज अन आर्किटेक्ट. तर पुढे आपण पाहतो की काव्या ही रात्रीच्या वेळी अभ्यास करत घरात बसलेली असते आणि अनिशा ही झोपलेली असते. अनिशा आता झोपेत खूप जोरजोराने घोरत असते. काव्या म्हणते अरे ही अनिशा पण घोरते कशी काय यार, ही ना त्या पार्थ देशमुखांची जुळी बहीण शोभते. पार्थ देशमुखांसारखीच सगळी माणसं माझ्या नशिबात काय येतात देवा. नाही खरंच हे ना सेम पार्थ देशमुख आहे. इतक्यात आता डोरबेल वाजते. काव्य विचार करते अरे एवढ्या रात्रीचं आता कोण आलं. ह्या अनिशाने पुन्हा जर काही ऑर्डर केलं असेल ना तर ही मारच खाईल माझ्या हातचा आता. आणि मग काव्य उठून अनिशाकडे येते. अनिशाला विचारते अनिशा उठ, अनिशा तू काही मागवलं आहेस का, अनिशा उठ ना. त्याबरोबर आता अनिशा उठते. काव्या काय आहे गं तुझं एवढ्या रात्री. मी काही नाही मागवलेलं, मगाशी तू ते रसगुल्ले बघून तोंड मोडलंस ना मग मी म्हणून काही नाही मागवलं, मी काही मागवत नसते आता. त्याबरोबर लगेच काव्य म्हणते ठीक आहे आणि मग येऊन दरवाजा उघडते तर समोर खरोखर डिलिव्हरी बॉय उभा असतो. काव्य म्हणते काय काम आहे. तो तुमची ऑर्डर आहे असं सांगतो. काव्य म्हणते पण मी तर काहीच ऑर्डर केलेलं नाही आहे. पार्थ म्हणत असतो की तुम्ही ही ऑर्डर घ्या, कोणीतरी आर्किटेक्ट बुवा म्हणून आहेत त्यांनी ही ऑर्डर केलेली आहे. त्याबरोबर काव्य म्हणते आर्किटेक्ट बुवा म्हणजे पार्थ
पार्थनेच ही ऑर्डर केलेली असणार, पण मला नको ही ऑर्डर, तुम्ही प्लीज परत घेऊन जा असं काव्या सांगते. त्याबरोबर लगेचच आता तो म्हणायला लागतो की ओ नाही नाही मॅडम, मी परत नाही घेऊन जाऊ शकत, तुम्हाला ऑर्डर घ्यावीच लागेल. त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते की नाही हो, मला नको आहे ऑर्डर, मी सांगितलं ना, हवं तर तुम्ही एक काम करा, ही जे काही आहे ते तुम्ही खा. त्याबरोबर लगेचच आता पुढे पार्थ म्हणायला लागतो की नाही नाही, मी नाही खाऊ शकत. अहो, माझी बायको माहेरी गेल्या आणि जोवर माझी बायको येणार नाही तोवर माझा उपवास आहे. त्याबरोबर लगेचच काव्या म्हणते, काही सांगता का हो तुम्ही मला, हे असं कुठे असतं का की बायको माहेरी गेली आहे म्हणून तुमचा उपवास. त्यावर लगेचच पार्थ म्हणतो, हो आमच्यात असंच असते, जोवर माझी बायको येणार नाही तोवर मी गोडाधोडाचं खात नसतोय. ओ तुम्ही घ्या हो तुमची ऑर्डर आणि मला जाऊ दे एकदाच इथनं. आता पार्थने असं म्हटल्याबरोबर काव्य चिडते. काव्य म्हणते, ओ तुम्ही माझ्याबरोबर हे असं कसं बोलू शकता. त्याबरोबर लगेचच आता पार्थ म्हणत असतो की अहो, ते पुढं ऑर्डर द्यायला जायचं आहे ना मला, म्हणून म्हणलं जरा तुम्ही घ्या बरं तुमची ऑर्डर आणि जाऊ द्या मला. त्याबरोबर आता मात्र इथे काव्या विचार करायला लागते की आपण काय करावं बरं आता. आता काव्या ही विचारात असताना पार्थ म्हणतो, अहो घ्या की तुमची ऑर्डर, जाऊ द्या मला, डेझर्ट आहे काहीतरी. आता पार्थने असं म्हटल्याबरोबर काव्याकडे काही पर्याय उरत नाही. काव्या ही पार्थच्या हातातलं आता ते पार्सल घेते. पण मित्रांनो, म्हणतात ना शेवटी आपला नवरा कितीही हुशार असला तरी बायको ही त्याला बरोबर पकडतेच. आता काव्या पार्थला पकडणार का नाही हे पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे अजिबात वेळ वाया न घालवता पटकन जाऊया आपल्या त्या मुद्द्याकडे. आता काव्याने पार्थच्या हातामधली ऑर्डर तर घेतलेली असते आणि दरवाजाही बंद केलेला असतो. इथे आपला पार्थ हा आता खूप जास्त खुश असतो. येस, आपण काव्याला देखील भेटलो आणि त्यांना कळलंसुद्धा नाही. असं करायला हवं, बाबांची आयडिया वर्क झाली म्हणजे म्हणायची. इतक्यात पार्थचा फोन वाजतो आणि त्याच्यावरती फिसकारणारी मांजर म्हणजे काव्याचाच फोन आलेला असतो. आता काव्या मागून येऊन दरवाजा उघडते आणि फोन कट करते आणि पार्थला म्हणायला लागते की मागे फिरा. त्याबरोबर पार्थ म्हणतो, माझ्याशी बोलताय काय. काव्या म्हणते, आपल्या दोघांव्यतिरिक्त इथे कोणी दुसरा आहे का. त्याबरोबर पार्थ मागे फिरतो. काव्या म्हणते, तुमची ही टोपी काढा. त्याबरोबर पार्थ म्हणतो की नाही नाही, टोपी मी नाही काढू शकत, ती मानाची टोपी आहे बघा, ती नाही काढायची. त्याबरोबर काव्या म्हणते, हो का, बरं ठीक आहे, मग एक काम करा, तुमचा हा मास्क काढा. त्याबरोबर पार्थ म्हणतो की नाही, मास्क बी नाही काढू शकत, कारण त्याबरोबर काव्या म्हणते, कारण नको आहे मला तुमचा चेहरा बघायचा आहे, तुम्ही मास्क काढा. पार्थ म्हणतो, अहो नाही हो, नाही काढू शकत मी मास्क, काय आहे ना, आता मी तोंड दाखवण्याच्या लायकच राहिलेलो नाही आहे. त्याबरोबर काव्या म्हणत असते, अहो असं काय, एक मिनटं. आणि मग आता ती स्वतःहून पार्थचा मास्क खेचून घेते आणि काढते. त्याबरोबर लगेचच आता पार्थ टोपी काढतो. आता पार्थला बघून काव्या ही बघतच राहते. काव्या म्हणते, काय हा अवतार केलात पार्थ. पार्थ म्हणत असतो, मी हा अवतार केला म्हणून तुम्ही मला घरात तरी घेऊन दिलत आणि हे डेझर्ट घेतलं, नाहीतर घेतलं असतं का मी जर घेऊन आलो असतो तर. कसा वाटला हा अवतार. त्यावर काव्या म्हणते, काय कराल ना तुम्ही पार्थ खरंच. पार्थ म्हणतो, अहो मग आता किमान मला घरात तरी बोलवा, काहीतरी कॉफी वगैरे बनवा. त्यावर काव्या म्हणते, कॉफी, यावेळी दूध संपलं आहे पार्थ, सॉरी. त्याबरोबर पार्थ म्हणतो, ठीक आहे मग कोरा चहा बनवा. काव्या म्हणते, चहा पावडर पण संपली आहे ना पार्थ, नाही तर खरंच बनवलं असता. पार्थ म्हणतो, बरं मग ठीक आहे, सँडविच करा. त्याबरोबर काव्या म्हणते, सँडविच. पार्थ, सँडविच वगैरे काही नाही हो, सगळे ब्रेड नासले, ते बुरशी लागली आहे ब्रेडना, तुम्ही जा बरं घरी. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, अहो असं काय करताय, मी एवढं इथं तुम्हाला भेटायला आलो आहे, किमान मला बसू तर द्या, घरात बोलवा. त्यावर काव्या म्हणत असते, पार्थ अहो असं काय करताय, एवढ्या रात्रीचं जर तुम्हाला इथे कोणी बघितलं तर कोणी काय म्हणेल, काय वाटेल सगळ्यांना. त्याबरोबर पार्थ म्हणतो, काय म्हणतील, काय वाटेल सगळ्यांना, अहो आपण लफडं थोडी करतोय, नवरा बायको आहोत आपण, उलट जर मला इथे कोणी बघितलं ना तर कोणी हेच म्हणेल, अरे वा पार्थ, बायकोसाठी किती गोड डेझर्ट घेऊन आलायस, वाव छान छान, असंच म्हणेल. काव्या म्हणते, जा ना तुम्ही प्लीज पार्थ, जा इकडनं. आणि ती पार्थला घालवत असते. इतक्यात त्या ठिकाणी लगेचच शारदा काकू येतात. शारदा काकू म्हणायला लागतात की थांबा. त्यावर लगेच पार्थ थांबतो. तर शारदा काकू म्हणत असतात, कोण आहे तिकडे. त्याबरोबर लगेचच आता पार्थला बघून शारदा काकू म्हणतात, अहो पार्थ तुम्ही. पार्थ लगेच त्यांना नमस्कार करतो. शारदा काकू म्हणतात, अहो दारातूनच कुठे पाया पडताय, या ना, या आतमध्ये या. पार्थ म्हणतो, आतमध्ये बोलवत आहेत. आणि मग तो शारदा काकूंच्या मागे आतमध्ये घरात निघून जातो. काव्या मात्र तिथेच उभी असते. तर दुसरीकडे आता नंदिनी ही झोपलेली असते सोफ्यावरती. तिच्या हातात तिने वाचायला जे पुस्तक घेतलेलं असतं ते आता पडणार असतं. इतक्यात जीवा तिकडे येतो आणि ते पुस्तक पकडतो.
त्यानंतर आता तो काव्याच्या अंगावर नंदिनीच्या अंगावरती व्यवस्थित पांघरून वगैरे घालतो आणि तिकडनं जात असताना नंदिनीच्या ओढणीचा धागा जीवाच्या हातात गुंतवतो. त्यानंतर आता इथे जीवाने एक पत्र लिहिलेलं असतं काव्यासाठी, ज्यामध्ये आता त्यांनी लिहिलेलं असतं की आपल्या प्रेमाची सुरुवात ही भेटून झाली होती. त्याबरोबर इथे काव्या ही पार्थला म्हणत असते, पार्थ हे बघा, जाऊ देत ना, आधीच एकतर माझे फ्लेक्ससुद्धा सापडत नाही आहेत, त्यामध्ये तुम्ही अजून त्याबरोबर पार्थ तिच्यासमोर रीडिंग फ्लेक्स तिचे जे असतात ते आणून देतो. आता काव्या खूप खुश होऊन जाते पार्थच्या हातात रीडिंग ग्लास बघून. तर पार्थ त्या ग्लासेसकडे एकटक बघत असतो. तर दुसरीकडे जीवाने जे पत्र लिहिलेलं असतं तो म्हणत असतो की आपल्या नात्याची सुरुवात ही प्रेमपत्रापासून झाली होती, मग शेवटही तसाच व्हायला हवा. तो तिथे ते लेटर ठेवतो आणि त्याच्या आवरण्याच्या गोष्टी करायला निघून जातो. इतक्यात तिकडे नंदिनी येते आणि नंदिनी ते लेटर वाचते. आता त्या लेटरमध्ये असं लिहिलेलं असतं की मला असं वाटतं आपण इथेच थांबायला हवं आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आपण इथेच थांबायला हवं असं जेव्हा नंदिनी वाचते तेव्हा हे सगळं तिला आहे, तिच्यासाठी आहे असं तिला वाटेल का, ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ इथे संपूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.